हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय मिनी व्लॉग. सो आज आम्ही तयारी वगैरे करून निघालो टिटवाळ्याला जायला. आम्ही निघालो आता स्टेशनला जायला आणि ट्रेनमध्ये बसल्यावर बंधू आणि मम्मीने घेतले होते काजू खायला. मम्मीला काजू खूपच आवडतात आणि तेवढ्यातच आमची ट्रेन पण सुरू झाली. सो आज आम्ही टिटवाळ्याला का चाललो आहे हे तुम्हाला पुढे व्लॉगमध्ये नक्कीच समजेल. सो टिटवाळ्याला पोचल्यानंतर आम्ही सर्वात पहिले गेलो गणपती मंदिरात दर्शन घ्यायला. इथे बाहेरच आम्ही चप्पल वगैरे काढली आणि मग गेलो मंदिरामध्ये. आज ऑफ डे असल्यामुळे मंदिरामध्ये जास्त काही गर्दी नव्हती, म्हणून आमचं दर्शन खूपच लवकर झालं. आतमध्ये व्हिडिओ शूटिंग अलाउड नव्हती, म्हणून मी बाहेर आल्यावर क्लिप एक शूट केली आणि इथे बाहेर आल्यावर आम्ही मंदिराच्या इथे फोटो पण काढला आणि मग निघालो आत्याकडे जायला. आत्याचं घर आणि मंदिराचं अंतर काही जास्ती नव्हतं, म्हणून आम्ही लवकरच पोहोचलो. आणि हा बघा काय भारी व्ह्यू येत होता आत्याच्या घराच्या बाल्कनीतून, खूपच भारी. आणि त्यानंतर मम्मी ते वॉटरमेलन कट करत होती आणि ज्या कामासाठी आम्ही आलो होतो ते काम सुरू झालं, म्हणजेच आमंत्रण द्यायचं काम. आणि तेवढ्यात संध्याकाळ झाली, म्हणून आत्याने आम्हाला सर्वांना वडापाव आणले होते. ते सगळ्यांनी खाऊन घेतले आणि त्यानंतर सगळे आपल्या आपल्या कामाला लागले. इथे सगळे आमंत्रण देण्याच्या कामामध्ये खूपच बिझी होते, फोनवरून आमंत्रण देत होते आणि इथे लगेच नावं वगैरे लिहून घेत होतो आम्ही. इथे सगळेजण आमंत्रण देत होते, खूप बिझी होते. आणि मग नंतर आम्ही जेवण वगैरे घेतलं आणि आता तुम्ही बघू शकता की किती भारी व्ह्यू आहे हा रात्रीचा बाल्कनीतून, खूपच भारी वाटत होतं. आणि हे सगळं झाल्यावर आम्ही निघालो परत घरी जायला. रात्रीची वेळ होती म्हणून इथे काही जास्ती गर्दी नव्हती प्लॅटफॉर्मवर आणि म्हणूनच इथे बंधू, मम्मी आणि गोंड्याची काहीतरी वेगळीच मस्ती चालू होती. आणि तेवढ्यातच इथून एक मस्त फास्ट मेल पास झाली. ही मेल पास झाल्यानंतर आमची पण ट्रेन आली आणि आम्ही पण निघालो घरी जायला. ट्रेनमध्ये पण काहीच गर्दी नसल्यामुळे आम्ही एकदम आरामात गेलो आणि आसनगाव स्टेशनला पोहोचलो पण. आणि फायनली घरी पण पोहोचलो. सो भेटत आपण नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये. बाय बाय.